नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 म्हणजेच द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका. मित्रांनो, पॅटच्या पद्धतीवर आधारित हा पेपर असणार आहे. या पेपरचं स्वरूप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. इयत्ता 8वी आणि विषय गणित. बघा, एकूण 60 मार्कांचा हा पेपर असणार आहे. यामध्ये 10 गुण हे तोंडी परीक्षेसाठी तर 50 गुण हे लेखी परीक्षेसाठी निर्धारित केलेले आहेत. आणि तोंडी किंवा प्रॅक्टिकल प्रश्न या पद्धतीचे असतील. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे. यामध्ये एकूण प्रश्न क्रमांक 1 यामध्ये अ, ब, क आणि प्रश्न क्रमांक 2 यामध्ये सुद्धा अ, ब, क असे 3 भाग असतील. आणि त्या ठिकाणी लेखी चाचणीचे प्रश्न आपण समजून घेणार. बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. संख्या अक्षरात लिहा. ही जी संख्या दिली ती अक्षरात लिहायची. या पद्धतीचे उत्तर तुम्ही लिहू शकता. 2,90,765 रुपये. त्यानंतर ब, संख्या अंकात लिहा. 8,09,403. 8,09,403 या पद्धतीने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. नंतर बघा, संख्या विस्तारित रूपात लिहा. एक संख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली असेल आणि ती संख्या तुम्हाला विस्तारित रूपामध्ये लिहायची आहे. बेरीज करा. दिलेली संख्यांची बेरीज या ठिकाणी आपल्याला करायची. त्यानंतर वजाबाकी करा. गुणाकार करा. 7,896 गुणिले 32 आणि भागाकार करा. म्हणजे प्रत्येक क्रियेवरती गणित ठिकाणी दिलेलं आहे. 17,260 भागिले 15. यानंतर प्रश्न ह, लेखी किंवा शाब्दिक उदाहरण आपण ज्याला म्हणू. शाब्दिक उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. एका क्रीडांगणाला एक धावपटू 15 फेऱ्या मारतो तर दुसऱ्या धावपटू त्याच्यापेक्षा 5 फेऱ्या कमी मारतो. एका फेरीत कापलेले अंतर 600 मीटर असेल तर दोघांनी मिळून एकूण किती अंतर कापले? बघा, एक खेळाडू 15 फेऱ्या मारतो म्हणजे 15 गुणिले 600 म्हणजे तो 900 मीटर अंतर पार करतो. आणि त्यानंतर दुसरा जो खेळाडू आहे हा 5 फेऱ्या कमी म्हणजे 10 फेऱ्या मारतो म्हणजे 10 गुणिले 600 म्हणजे 6000 मीटर अंतर तो कापतो. 9000 आणि 6000 मीटर या ठिकाणी एकूण 15000 मीटर अंतर म्हणजेच या ठिकाणी 15 किलोमीटर अंतर आपण असं म्हणू शकतो. प्रश्न 4, खाली उदाहरणे सोडवा. या ठिकाणी समीकरणावर आधारित आहे. 4y वर्ग अधिक 2y घन अधिक 3 या बहुपदीची कोटी. कोटी म्हणजे समीकरणाचा चलाचा सर्वोच्च घातांक. तर या ठिकाणी सर्वोच्च घातांक 3 आहे म्हणून या समीकरणाची कोटी सुद्धा 3 आहे. भागाकार करा व चौकटीत योग्य ती पदे लिहा. या ठिकाणी भागाकार करायचा आपल्याला म्हणजे वजा 20x चा घन येण्यासाठी आपल्याला 5x वर्गाला कितीने गुणावे लागतात? 4x ने जर आपण गुणलं तर 4 पंचे 20 आणि x चा वर्ग गुणिले x बरोबर x चा घन. नंतर पुढील भागाकार करा व बाकी लिहा. हा बहुपदीचा भागाकार आपल्याला करायचा आहे आणि बाकी राहणारं जे पद आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. या स्वरूपामध्ये तुम्हाला भागाकार करायचा आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न असेल. खालील उदाहरणे सोडवा. 3x अधिक 12 बरोबर 2x वजा 4 या समीकरणाची उकल दर्शवणारा योग्य पर्याय चौकटीत लिहा. बघा, या ठिकाणी याची उकल दर्शवणारा योग्य पर्याय लिहायचा म्हणजे समीकरण सोडवायचे थोडक्यात. 3x वजा 2x बरोबर x आणि या ठिकाणी 12x पुढे गेल्यानंतर वजा 12x म्हणजे 12 आणि 4 16 वजा 16 याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. त्यानंतर समीकरण सोडवा. हे सुद्धा समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. यानुसार या ठिकाणी सोडून दाखवलेलं आहे. ऋणाजवळील रक्कम मीनाजवळील रकमेच्या चौपट आहे. दोघीजवळ एकूण रक्कम 300 रुपये आहे. तर ऋणाजवळील रक्कम काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. या ठिकाणी फक्त आपल्याला स्टेप फॉलो करायचे आहेत. मीनाजवळ x आहे असे मानू व ऋणाजवळील रक्कम 4x होईल. दिलेल्या माहितीवरून समीकरण लिहिलं आपण. x अधिक 4x बरोबर 300 म्हणजेच x बरोबर 60 रुपये. म्हणून ऋणाजवळील रक्कम 240 रुपये आहे. प्रश्न 6, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN
या एकरूप त्रिकोणांचे एकरूप घटक सारख्या गुणांनी दाखवले आहे. तर पुढीलपैकी कोणते लेखन शीर्षबिंदूच्या एकास एक संगतीनुसार अचूक आहे ते ओळखून त्याचा पर्याय चौकटीत लिहा. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण LMN हे योग्य उदाहरण आहे. प्रश्न ब. शेजारील आकृतीत कोन DCH एकरूप कोन DCF आहे. आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोण DCH आणि त्रिकोण DCF बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतील. बाजू एकरूप बाजू ही जर माहिती दिली आपल्याला, बाजू CH एकरूप बाजू CF दिली असता आपल्याला एकरूप त्रिकोणाची कसोटी तयार मिळते. प्रश्न क. खाली दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन BMST चे एकरूप घटक सारख्या गुणांनी दाखवले आहेत. या आकृतीतील त्रिकोण TBM आणि त्रिकोण TMS एकरूप दाखवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. बघा, कर्ण MT हा दुभाजक आहे. बाजू BT एकरूप बाजू MS दिलेले आहे. मग त्रिकोण TBM एकरूप त्रिकोण TSM कर्णभुजा कसोटी. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 2 वर्षाचे 2000 रुपयाचे 2 वर्षाचे 10,500 दराने मिळणारे चक्रवाढ व्याज 205 असेल तर रास किती. या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याजाचं रासाचं सूत्र वापरायला त्या ठिकाणी रास आपल्याला या ठिकाणी मिळते. सूत्र आहे A बरोबर P कंसात 1 अधिक R/100 कंसाचा घातांक N. एका शेतकऱ्याचे गव्हाचे उत्पादन 3000 किलोग्रॅम होते. कृषी तज्ञांच्या मदतीने त्याने शेतीत योग्य तो बदल केल्याने आता दरवर्षी गव्हाच्या उत्पादनात 10% वाढ होत आहे. तर 2 वर्षानंतर गव्हाचे उत्पादन किती होईल. बघा, या ठिकाणी वाढीवरती वाढ झालेली आहे, म्हणजे चक्रवाढ व्याजाचे सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. A बरोबर P कंसात 1 अधिक R/100 कंसाचा घातांक N या पद्धतीने सूत्र वापरून आपल्याला या ठिकाणी जी राशी येईल ते आपलं उत्तर असणार आहे. बघा, प्रश्न 8वा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 1 लिटर बरोबर किती घ सेमी. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे. 1 लिटर बरोबर किती घ सेमी, घन सेंटीमीटर द्यायचं आहे. म्हणजे 1 लिटर बरोबर या ठिकाणी 1000 घ सेमी या पद्धतीने आपलं उत्तर या ठिकाणी निवडायचं आहे. दिलेल्या मापावरून वृत्तचिती आकाराच्या भांड्याची धारकता काढा. या ठिकाणी एक वृत्तचिती दिली आहे की ज्याची उंची 10 सेमी आहे आणि त्रिज्या 3.5 सेमी आहे. मग वृत्तचितीची जी घनफळ आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे या ठिकाणी πr² वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि त्याची उंची πr². यानुसार आपण याचं सूत्र वापरून माहिती काढली तर आपल्याला 385 सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर त्याचं आपल्याला काय मिळणार आहे, घनफळ मिळणार आहे. एका इष्टिकाची ती खोक्याची लांबी 18 सेमी व रुंदी 15 सेमी आणि उंची 12 सेमी आहे. त्या खोक्यात 3 सेमी बाजू असलेले जास्तीत जास्त किती घनाकृती ठोकळे मावतील हे शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. इष्टिकाची ती खोक्याचे घनफळ आपल्या ठिकाणी काढायच्या अगोदर या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, त्यानंतर घनाकृती ठोकळ्याचे घनफळ या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे. बाजूचा घन म्हणजे 27 सेंटीमीटर, 27 घन सेंटीमीटर. खोक्यात मावणाऱ्या ठोकळ्यांची संख्या म्हणजेच इष्टिकाची ती खोक्याचे घनफळ भागिले घनाकृती ठोकळ्याचे घनफळ, म्हणजे या ठिकाणी 18 गुणिले 15 गुणिले 12 भागिले 3 गुणिले 3 गुणिले 3. उत्तर येतं 120 ठोकळे. प्रश्न ड. एका वृत्तचिती आकाराच्या तळाचा परिघ 120 सेमी असून तिचे वक्रपृष्ठफळ 3600 सेमी आहे. तर त्या वृत्तचितीची उंची काढा. प्रश्न 9. इयत्ता 8वीतील 22 विद्यार्थ्यांनी ऑगस्ट महिन्यात वाचलेल्या पुस्तकांची संख्या दिली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. या पद्धतीने या ठिकाणी तयार केलेली आहे आणि मध्ये काढायचं आपल्याला समेशन ऑफ fi इंटू समेशन ऑफ xi डिवायडेड बाय n. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी 9 सेमी, रेख PQ लंब रेख जीवा AB आहे. तर लेंथ ऑफ QB काढा. उत्तराचे कारण पण द्यायचे आपल्याला.
प्रश्न ब, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 16 सेमी लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. प्रश्न क, त्यानंतर प्रश्न ड, खालील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा रेख एम एन हा व्यास आहे. काही केंद्रीय कोनांची मापे दिली आहेत. त्यावरून जीवा ए बी एकरूप जीवा सी डी आहे हे दाखवा. या ठिकाणी प्रश्न शेवटचा, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा व त्याचा पर्याय चौकटीतल्या 4 विधानांपैकी 3 विधान योग्य आहेत, एक चुकीचा आहे. जर प्रश्न पर्याय पहिला आहे, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो, हे अतिशय योग्य उदाहरण आहे. जर एकाच वर्तुळाच्या 2 कंसाची मापे भिन्न असतील तर ते 2 कंस एकरूप असतात, हे विधान चुकीचं आहे. भिन्न माप असल्यानंतर ते कंस एकरूप असणार नाहीत. तर हे विधान आपल्याला या ठिकाणी पर्यायाचं उत्तर निवडायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.